मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू जोडीदार आणि त्यांच्या अत्यंत जवळचा मित्र आणि कीर्तनकार अजय महाराज बरासकर यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत। जरांगेंनी अनेकांची घर उद्ध्वस्त केली। जरांगेचे सर्व व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्डिंगसह सर्व पुरावे माझ्याकडे असल्याचा दावा बरासकर यांनी केला आहे। आणि त्याच्या आधीचे जे काँग्रेसचे तर त्यांच्याही मी विरोधात होतो पहिल्यापासून। आपल्याला हे पटतच नाही, हे राजकारण लोक आपल्याला पटत नाही म्हणून हे राजकारण सोडणं या पारमार्थाला लागलोय। खूप बोललाय तो, म्हणजे हे कल्पना शक्तीच्या बाहेर आहे कोणताही माणूस। मी विनंती करतो, मला अनेकांचे फोन आले, महाराज आणि तुम्ही काय आले तिथे गेलते आणि तुम्ही काय आले गेलते तिथं। अरे यांनी बोलावलं मला, माझ्याकडे रेकॉर्डिंग घेता, यांनी बोलावलं, यांनी मला माफी मागितली, याच्या कोर कमिटीने माफी मागितली। चुकलं महाराज, महाराज तुम्ही या, आणि मी गेलेलो नाही, मला आत्मसन्मान आहे, मला सुद्धा मान सन्मान आहे, मी कशाला जाऊ त्याच्या स्टेजवर जर अपमान केला तर। आणि त्यांनी बोलवलं महाराज, आणि ह्या सगळ्या गोष्टी अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत। गुप्त मीटिंगमध्ये काय होतं? गुप्त मीटिंगमध्ये आता हे तुम्ही विचारायला पाहिजे त्याला। होतो ना। अशा किती गुप्त मीटिंग झाल्या, कुठे कुठे झाल्या? पहिली गुप्त मीटिंग कन्हैया हॉटेलमध्ये झाली 23 डिसेंबरला। बीडला, ते बीड संभाजीनगर रस्त्यावर कन्हैया हॉटेल म्हणून आहे, तिथं पहिली गुप्त मीटिंग झाली। ती काय म्हणजे इंटरनेटवर आहे। दुसरी गुप्त मीटिंग त्यांची म्हणजे मला माहिती असलेली बरं का, दुसरी गुप्त मीटिंग झाली रांजणगावला एका बंगल्यामध्ये, MIDC मध्ये, तिथं ते मुक्कामाला होते। त्याचा टायमिंग सांगतो, पहाटे 4 ते सकाळी 6 वाजेपर्यंत। तिसरी गुप्त मीटिंग यांची पुण्याचा जो रस्ता आहे जिथून ती आमचा मोर्चा चालला होता सगळा, त्याच्यामध्ये एक ते पुण्याचं पाषाण रोड आहे, ते औंधचा परिसर आहे, राजभवन आहे, तिथून ते दोघं साहेब मोठे उच्च अधिकारी होते, ते दोघं माझ्या देखत त्यांच्या गाडीत बसले। मला म्हणले तुम्ही बसा, मी म्हणलं मी नाही बसत, मी नाही मोकळा म्हणलं, हे शितुडे शेनून घ्यायला मला नाही मोकळा। आणि ते गेले। त्याच्यानंतरची मिटिंग लोणावळ्याला झाली, ती मला सगळ्यांना माहिती होती, लोणावळ्याला आपण आक्षेप घेतलेले तर। आणि त्याच्यानंतरची बंद मिटिंग वाशीला झालेली आहे। बोला तुम्ही विचारा, मी आता दमलो सांगू याचं। आहे ना, बरं झालं ते सांगायचं राहिलं, तुम्ही आठवण केली। 10 तारखेला जरांगे हे उपोषणाला बसले। पहिला आक्षेप, आज जसं समाजाला बोलावलं मिटिंग घेऊ, पुढची दिशा ठरवू, मग 10 तारखेला का नाही बोलावलं? 10 तारखेला जरांगे त्यांची जे काही लोक होते, आणि तिथं योगायोगाने मी बी होतो तिथं, आणि जरांगे काय म्हणले, त्यांची चर्चा झाली बरं का, आता उपोषणाला बसायचं, आणि सगळ्या ग्रामस्थांनी विरोध केला। आत्ता चालू आपण 16च्या नंतर बसू ना, आत्ता चालू आपण 16च्या नंतर बसू। जरांगेला एक फोन आला, आता तुमचं उत्तर देतो मी। जरांगेला एक फोन आला, आणि ते फोन असा चालू असताना त्यांच्या एखाद्याने विचारलं, काय करतो पाटील? ते म्हणले काय नाही, पत्रकार बसलेत, रोजचा सकाळचा ते तुमच्या मुंबईमधले एक राऊत आहे, त्यांचं जसं असं त्यांचा यांचा एक व्यवसाय झालेला आहे, सकाळी सकाळी पत्रकार परिषद धंदाच झालेला आहे। आणि ते मी पत्रकारांना बाईट देऊन येतो, आणि मग आपण 4 वाजता मिटिंग घेऊ, आणि मग उपोषणास ठरवू। हे त्यांचे शब्द आहेत बरं का, 10 तारखेचे। त्या पवित्र मंचकावरती जाऊन बसले, त्यांचा तो मंचक फार पवित्र आहे तो असा, तिथे येणारे सगळे असे हुजरे गुलाम असते तिथे आहे सगळे, त्या पवित्र मंचकावर गेले आणि प्रेस सुरू केली त्यांनी। आणि प्रेस सुरू केल्यानंतर काय म्हणलं, पहिलं वाक्य त्यांचं तुम्ही त्या दिवशी 10 तारखेच्या प्रेसमध्ये नीट ऐका, ऐका ते वाक्य असं होतं, हे बघा आता मी उपोषणाला बसलोय, पुढचं बोला। हे त्यांचे पुढचं बोला। लोक म्हणले मिटिंग घ्यायची होती आपल्याला, मग नाही, आता मी बसलो म्हणले, आता पुढचं बोला। अरे तू कोणाला बसला विचारून? तुझे सगळे लोक म्हणतात पाणी प्या, तू विचारलंच कोणाला? मुदतच जर 16 तारखेपर्यंत, 16ला अधिकारीने आपल्याला बसायचा। कोणाचा फोन आलता हा मला प्रश्न आहे, कोणाचा फोन आलता आणि त्यांनी ते जाहीर करावं। मला संशय आहे, मी कोणाचा तरी फोन आलता, तर मला माहित नाही नेमका कोणाचा आलता। आधीपासून जर माहिती होतं, बरोबर, येस, बरोबर। त्याचं कारण असं होतं की मी जर काही बोललो, मी आता माझ्या जवळच्या सहकार्यांना बोलायचं राहील, माणूस बरोबर नाही राव, लय कोणावर तोंड टाकतो, याची हेतू याचे उद्देश समजत नाही राव, याची बॉडी लँग्वेज सुद्धा डेंजर आहे म्हणले। मी मानसशास्त्राचा विद्यार्थी, याचं तर डेंजरच दिसते म्हणले, मला काय खरं वाटा ना भाई। पण लोक काय म्हणायचे,
कशाला बोलायचा महाराज, एवढ्या वर्षांनी समाज एकत्र झाला आहे आणि आपण जर काही बोललो तर काय होईल, समाजामध्ये विरोधकांना हत्यार मिळेल, विरोधकांना काही ना काही मिळेल आणि हे सगळं तुमच्यावर येईल की तुम्ही समाज फोडा. म्हणून आम्ही गप 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 गप. पण जेव्हा ह्यो म्हणला तुकाराम महाराजांना संतन फंत, म्हणलं जरांगे तू संपला. चल, तुकाराम महाराजसाठी मी मारायला उद्याच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल. मला जरी गोळ्या घातल्या तर लिहिलं जाईल. तुकाराम महाराजांचे जर कुणी एकेरी शब्द बोललं, त्यांचा अपमान केला, तर ह्यो बारसकर महाराज नावाचा एक सामान्य कीर्तनकार यांनी आपला प्राण दिला. याच्यात मला आनंद आहे, याच्यात मला समाधान आहे. पाणी तरी प्यायला काय परत विचार. जरांगे दोन गोष्टी फार हुशार, शातीर, त्याला शब्द आहे शातीर. हा शातीर माणूस आहे. हा फायदा आहे कसा तो बघतो. आपला फायदा काय, आपला कसा फायदा होईल, आपण कसं पुढे जाऊ. तुम्ही 2021चं आंदोलन आहे माझ्याकडं, त्याचं व्हिडिओ आहे माझ्याकडं. उद्धव ठाकरेंना एवढ्या शिव्या दिलेल्या त्या साष्टी पिंपळगावच्या आंदोलनामध्ये त्यांनी भयानक शिव्या दिलेल्या आता. म्हणजे ज्या ज्या वेळेस त्याला कोणी काही सांगन किंवा कोणी काही त्याला काय असं आता पडद्याच्या मागे मी आरोप घेऊ शकत नाही, कारण आम्ही खरं बोलणार आहे. मी पाहिलं नाही माझ्या डोळ्याने त्याला कोणी काही दिलं का नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलू शकत नाही. परंतु हा सारखा बदलतो, माझा 100% संशय आहे. हां हां हां. तरीही जरांगे पाटील अजूनही उपोषणात बसलेले आहेत, तेही अजून काही मागण्या ठेवत आहेत. एकंदरीत जेव्हा जेव्हा सरकार एक कॉर्पोरेट लागतं त्याच्यातून पुन्हा एक वेगळी मागणी समोर येते. कसं बघता तुम्ही जवळ राहिलं. आता जरांगेंची जी मागणी, सगळ्यात महत्त्वाची मागणी तुम्ही ऐकलं असेल की 1 नंबरची मागणी आहे की हे जे आधी सूचना आहे ती खरी, ते जरांगेला माहितीच नाही, ते अध्यादेशच म्हणते. अध्यादेशाच्या आम्हाला अध्यादेश कळत नाही, याला आधी सूचना कळत नाही, आधी नियम कळत नाही, शासन निर्णय कळत नाही, परिपत्र काही कळत नाही. याला हे फरक आहे याच्यात. अध्यादेश काय असतो, अधिनियम काय असतो. हा अधिनियम आहे 2012च्या अधिनियमामध्ये ही केलेली तरतूद आहे, ही केलेली वाढ आहे. 2012च्या हा अधिनियम याच्यामध्ये असं दिलंय की आपलं सरकार कोणचं आहे, लोकशाही सरकार आहे आपलं. कोणत्याही सरकारला जर कायदा करायचा असेल, अधिनियम करायचा असेल, 2001च्या कायद्यामध्ये कलम 8 मध्ये तरतूद केलेली आहे की सरकार वेळोवेळी त्यांना योग्य वाटेल असे नियम बनवू शकेल, जेणेकरून लोकांना जातीचे प्रमाणपत्र देणे सुलभ होईल, असं कायद्यात तरतूद आहे. आमच्या कुणबीच्या ज्या नोंदी आता काही काही गावामध्ये फक्त कुणबी कू लिहिलेलं असायचं. मग अधिकारी आम्ही घेऊन जायचो, साहेब हे कुणबी म्हणजे कुणबीचे. तर अधिकारी आमचा असला तर बरं चालायचं. अधिकारी थोडा घेणारा जण असं बरं चालायचं. पण अधिकारी जर दुसऱ्या विचारधारेचा असला मग अधिकारी लगेच देतच नसायचं, तकलीफ द्यायचा अधिकारी. खरं आहे बरं काही वास्तव आहे, हे भेदाभेद करतात हे अधिकारी बसलेले सुद्धा. म्हणून तर लोक टाळलेले आहेत, म्हणून समाज रस्त्यावर आलेला आहे. आणि समाज का रस्त्यावर आलेला आहे ते एक सांगतो तुम्हाला की मराठा समाज हा आतून इतका पेटलेला आहे, भयानक पेटलेला आहे. त्या का पेटला त्याचे कारण वेगळे, त्याचे कारण आर्थिक येतं, त्याचे कारण आत्मसन्मानाचे कारण येतं, त्याचे कारण मराठा समाजाला वेळोवेळी धग बसलेली आहे. हिंदू मुसलमानाचे भांडणं झाले, दंगली झाल्या, त्या हिंदू मुसलमानाच्या दंगली झाल्या म्हणायला झाल्या, पण त्या खऱ्या दंगली झाल्या मराठा मुसलमानाच्याच झाल्या. तुम्ही पाहिलं असेल मधल्या काळामध्ये ब्राह्मण, पूर्वीच्या काळात ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद होता. ते म्हणालं होतं ब्राह्मणेतर, पण त्याच्यामध्ये मराठ्यालाच तकलीफ झाली. ती काय तकलीफ झाली नंतर सांगा नाही खाली. त्याच्यानंतर कोणता वाद आला, दलित सवर्ण वाद आला. दलित सवर्ण वादामध्ये तकलीफ ही फक्त मराठ्यालाच झाली. आणि त्याच्यानंतर आता हा वाद मराठा आणि ओबीसी, हे जरांगेला एवढी अक्कलच नाही की समाजाचं काय नुकसान झालंय टप्प्याटप्प्याने. या सगळ्या प्रोसेसमध्ये मराठा समाजाचं भयानक नुकसान झालंय. मराठा समाज आयसोलेट झालेला आहे, बाजूला पडला गेलेला आहे. काय नाही
नाही शिक्षणाचं मी त्यांच्या मागण्या बदलत जातात आणि मागण्या वाढत जातात. आहे शिक्षणाचं तुम्हाला सांगतो. शिक्षणाचं काय झालं, मी जरांगे पाटलाला सांगितलं, आमच्या दोघांची चर्चा झाली. आम्ही आंदोलक आहे, ते आंदोलक येतं, मी काय सरकारचा अधिकारी नाही. मी म्हणलं जरांगे पाटील एवढा मोठा समाज गोळा झाला तर आपल्याला समाजाकडून काही ना काही अजून वाढीव घेता येईल, जे सरकारला देता येणं शक्य आहे. मग सरकार काय देऊ शकतं, तर सरकार मराठा समाजाला पैसे म्हणजे निधीच्या याच्यामध्ये देऊ शकतं. तर आपण एक मागणी करू म्हणलं की शिक्षणामध्ये आपल्याला काय मिळवता येईल का काही याच्यात, आणि त्यांचाही त्याच्यामध्ये रोल आहे. मी काय म्हणत नाही ते काय माझं श्रेय एकट्याचं, त्यांची ती भूमिका होती आणि हे कोणाचा हात नाही. तर ते चर्चेतूनच शिक्षणाचं पुढं आलेलं. आता हे भेटत नाही आपल्याला, सरसकट भेटत नाही म्हणून म्हणलं आता घ्या बा शिक्षण, तर शिक्षण, कारण पोरांचा प्रश्न शिक्षणाचा आहे, असं कोणाचा काय हात वगैरे काय नाही त्याच्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीत. माझं काय राहिलं का? पहिला मुद्दा मराठा आणि कुणबी एकच आहे असं मला वाटतं का? यापूर्वी एक मिनिट मराठा कुणबीचं कोण बोलत होतं? एक तुमचं येतो उत्तर. वाशीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची सेटलमेंट झाली, दोन वेगवेगळे आरोप आहेत. नेमकं या दोन्हीकडे तुम्ही कसं पाहताय? नाही थांब, ते मराठा कुणबीचं मला सांगू द्या आधी. मराठा कुणबी एकच आहे असं मी सांगतो तुमचं. व्हिडिओमध्ये तुम्ही म्हटलं होतं मराठा कुणबी एकच आहे का? आजही तुमच्या मतावर ठाम आहे. कसं आहे, मराठा कुणबी हे सगळ्या महाराष्ट्रात एक नाहीत. कोकणाचा प्रॉब्लेम वेगळा आहे. कोकणामध्ये जे लोक आहेत त्याच्यामध्ये दळवे असतील, सुर्वे असतील, सावंत असतील, ही तुम्हाला प्रातिनिधिक नावं सांगितली. हे आणि कोकणामध्ये जे कुणबी येतं, तिलोरे कुणबी, हे संपूर्ण हे दोन्ही समाज वेगळे येतं. हे जे मी आता तुम्हाला 3-4 प्रातिनिधिक आडनावं सांगितले, यांच्या 500 वर्ष जरी मागे गेलं तर यांच्या नोंदी मराठीच सापडतात. किती पाठीमागं जा, त्यांचे ताम्रपत्र येतं, पत्र येतं त्यांच्याकडं, सनदा येतात त्यांच्याकडे, मराठीच सापडतं. आणि तिथले जे कुणबी येतं ते वेगळे येतं. त्यांच्या आणि यांचे रोटी व्यवहार होतं. रोटी व्यवहार सगळीकडे होतात आता, कारण आपण कोणत्या हॉटेलमध्ये जेवायला गेलं तर किचन कोणत्या जातीचा किचनमध्ये कुक कोणत्या जातीचा विचारित नाही. रोटी व्यवहार सगळीकडे चालू झालेला आहे. पण बीटी व्यवहार हा कोकणातल्या तिलोरे कुणबी आणि कोकणातले मराठे जे आहेत त्यांचा होत नाही. कोकणातल्या मराठ्यांनी मोठ्या मनाने जरांगे पाटलांना पाठिंबा दिला. खऱ्या अर्थाने त्यांचं मी कौतुक करेन की हे विसंगत असताना आणि तिथल्या कुणबींनी, तिलोरे जे कुणबी येतं तिथल्या कुणबींनी सरसकट मराठा आणि कुणबी एकच आहे याला विरोध केला. गावगाव ते कुणबी समाजाची मुलं मोटरसायकल रॅली घेऊन त्यांनी विरोधात प्रचार केला ओबीसीच्या बाजूनी, आणि मराठा समाज शांत राहिला. त्याच्यामुळं कोकण जर वगळला तर इतर सगळा महाराज म्हणजे पुणे इकडचा घाटावरचा सगळा भाग याच्यात आमच्या सगळ्यांच्या ज्यांच्या नोंदी मराठा आहेत आणि ज्यांच्या नोंदी कुणबी आहेत त्यांच्या एकमेकात सोयरिकी होतात. ते कळत नाही का आम्ही सोयरी करायला दाखले घेऊन जात नाही. ते इकडचे एक येतं, तिकडचे वेगळे येतं. आणि अजून एक सांगतो की त्या कोकणातल्या आता मी काय नवीन आहे बाबा मॅडम, तुम्ही हसता माझ्याकडे. माझी पहिलीच वेळ पत्रकार परिषद घ्यायची, नंतर मी घेईन चांगली खाऊन पत्रकार परिषद. ते कोकणातल्या मराठा लोकांची मागणी होती, काय होती की आम्हाला स्वतंत्र मराठा आरक्षण मिळावं. खरोखर होती काय, ते नारायण राणेंची मागणी नव्हती, खरोखर मागणी त्यांची. मी अनेक लोकांशी बोललो, फिरलेलो तिथं. तर मग त्यांची मागणी होती, आमचं दैवत, महान दैवत, ते दैवत काय म्हणलं बा त्यांची मागणी असेल तर मराठा त्यांना घेऊ द्या. मग काल मराठा आरक्षण त्यांना मिळालं. ते किती टिकन काय टिकन हे मला माहीत नाही उद्या काय, कारण त्याच्या विरोधात ते चष्म्यावाला साहेब जाणारच कोर्टात. तो मोठ्याने बोलत होतो, तो आमचा विरोधक आहे. बाटल्या फोडल्या त्याचे चष्मे लावले, ते जातं तिकडं. तर त्या मराठ्यांना आरक्षण मिळालं. मग आनंद उत्सव करावा का नाही? त्यांना कुणबी घ्यायचं नाही. कोकणातल्या मराठ्यांना त्यांना मराठा आरक्षण मिळालं, बरोबर. मग आनंद करायला पाहिजे का? याच्या मांडवात सुताक पडलं होतं की माझ्याकडं तलाठी सुद्धा नाही आला काही पत्र घेऊन. मला याची आतली माहिती मागणी, मला याचे माझ्याकडे रेकॉर्डिंगच येतं. मला कमी घाबरतो, याचे कारण आहेत ना, मी ते सांगेन पुढच्या वेळेस. यांनी आनंद उत्सव केला नाही. त्यांना आरक्षण मराठा द्यायचं होतं, तिने केलं नाही. आणि यांनी काही तिथं कुणबी म्हणून आता विरोधात करायचं, याव करायचं, ट्याव करायचं. विचारा जाऊन काही विचारायचं असं. सरकारमध्ये नेते चोर आहेत आणि ते फसवत आहेत असं विधान केलं होतं, जरांगे पण तेच विधान करतायत. हो, सरकार आणि प्रशासन, माझं असं मत आहे, मी चांगल्या शब्दात सांगतो, हे वारांगणा येतात, आहे का नाही? ते फक्त पैशाचे असतात, ते कोणाचेच नाही. सरकार हे कोणाचंच नसतं. आपल्याला वाटतं बा आपला आमदार निवडून आलाय, कोणाचं नाही. कोणतेही सरकार
भाजपचं सेनेचं असू नाहीतर ते दुसरं काँग्रेस राष्ट्रवादीचं असू नाही तर अजून कोणाचं येऊ, सरकारमधल्या माणसांवर आणि प्रशासनावर माझा तर बिलकुल विश्वास नाही, ते फसवतात. हे खरं आहे तुमचं म्हणणं. पण बागेश्वर बाबांनी पण तुकाराम महाराजांनी जे विधान केलं त्यामुळे तुम्ही भूमिका घेतली, मग बागेश्वर बाबांनी जी भूमिका घेतली होती त्याच्या विरोधात पण तुम्ही बोलणार आहात का असा प्रश्न अरे मी कीर्तनच केले. आता ते अभंग तुम्हाला आता मला हे सांगता येणार नाही, पण जगरूढीसाठी घातिले दुकान, हा मी ते तुकोबरायांच्याच भाषेत उत्तर देतो. भूत भविष्य कळो यावे वर्तमान, तुकोबरायांच्या भाषेत उत्तर देतो बागेश्वर महाराजांना की भूत भविष्य कळो यावे वर्तमान, हे तो भाग्यहीन त्यांची जोडी, जगरूढीसाठी मांडिले दुकान, जातो नारायण अंतरोनी. तुकोबरायांनी सांगितलं भूत भविष्य वर्तमान हे आम्ही पाहत नाही, आम्हाला मान्य नाही, त्याच्यामुळे तो विषय संपलेला आहे. तुकोबराय नाही म्हणतात म्हणलं आम्ही कशाचं समर्थन करतो. हा मग अशी सांगितलं मी काय ते जर घेत असून तुकोबरायच्या विरोधात भूमिका घेतच ना, आम्ही कोणाच्या विरोधात. तुम्ही म्हणले अमेरिकेचे राष्ट्रपती संघ लढत त्याच संघ लढू, महाराज काय होईल ते. तुम्ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर तुमच्या विरोधात समाजातले अनेक बांधव आहेत, सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत की बारसकर आहेत ते सरकारला मॅनेज झालेले आहेत, एवढे दिवस गेलेले असे कमेंट यायला लागले. बोलतो ना, हा यांचं याच्यावर तुमचं तेच म्हणणं ना, तुम्ही सरकारला विकलेले आहात का बरं का. हे भाजपचं जे सरकार आहे, माझ्याकडं असंख्य व्हिडिओ आहेत की मी भाजपच्या सरकारच्या विरोधात केलेला आहे. मी पैशासाठी विकला जाणारा माणूस नाही. मी असं माझ्याकडून नका प्रतिक्रिया घेऊ, तुम्ही माझ्या परिसरात जाऊन विचारा की हा माणूस कसा आहे तुम्हाला. कारण मी जर म्हणलं मिले भारीन मिले चांगला, लोक म्हणजे याला काय अक्कल नाही. तुम्ही माझ्या परिसरातल्या लोकांच्या प्रतिक्रिया घ्या. ज्या ज्या गावात मी कीर्तनं केलीत, मी पैसे घेत आणि माझे आई वडील त्यांच्या आशीर्वादानं खूप मला मिळालेले, पैशाची काय लोभ नाही. हे हो हा संशोधनाचा विषय आहे ना. मराठा समाज गरीब आहे का नाही म्हणूनच आरक्षण मागतो. आता साधा प्रश्न आहे, किती सिंपल वे आहे. आणि मग कुठून आले पैसे, याचं संशोधन व्हायला पाहिजे. ईडी लावा सरकारने, माझी विनंती याला. ईडी पाठवाया जरांगेच्या सगळ्या फोन काय आमकं धमकं, हे कुठून पैसे आले याला. आणि काही ठिकाणी आमच्या मराठा बांधवांनी सुद्धा केलेलं आहे, असं मी काही म्हणत नाही 100% बा कोणीतरी पैसे दिले असं नाही. स्वतःही काही मायमावल्यांनी बिचारे भोळ्या समाजाने सुद्धा त्याच्या पद्धतीने छोटे हार आणले असेल, तुम्ही काय केले असेल. आता माझं एक शेवटचं आव्हान आहे, तेवढं सांगा, नाही तर ते उलटाच मेसेज जायचं काहीतरी. तर माझं असं नम्र आव्हान आहे माझ्या मराठा समाजाला, माझ्या मराठा बांधवांना की बाबूराव वाळेकर जे आहेत ते जरांगेंचे 20 वर्षाचे सहकारी आहेत. जरांगेंच्या घरी जाऊन जरांगेंच्या वडिलांना खोटं बोलून जरांगेंच्या परशुराम वाळेकरांना त्यांनी सांगितलं की नारायणगडावर भगवा झेंडा लावायचा आहे, तुमचा बाबूराव मला द्या. बाबूरावला घेतलं, खोटं बोलले आणि हे जरांगे पाटील नगरच्या कोर्टात आले. कोर्टात जाऊन त्यांनी पोलिसांसमक्ष, न्यायालयासमक्ष, कॅमेऱ्यासमक्ष त्या कोपर्डीच्या बलात्कारित आरोपींवर हल्ला केला कोयत्याने. परिणाम काय झाला, त्यांना 5 वर्षाची शिक्षा झाली. आणि त्या पोरांचं ते पोरं 2 वर्ष शिक्षा भोगली यारवाड्यात त्यांनी. ते पॅरेलवर बाहेर आले आता आणि पुन्हा त्यांच्यावर 307चा गुन्हा दाखल झालाय आत्ता. म्हणजे ह्या माणसाच्या संगतीचा परिणाम काय तर गुन्हे आणि गुन्हे. हा पुरावा आहे बरं का, मी पुराव्याशिवाय बोलत नाही. जरांगे माझा दुश्मन नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मराठा समाजाचं चांगलं व्हावं ही आत्यंतिक मनोमन माझी भावना आहे. माझा विपर्यास मी आता ते विरोधक बोलणारच, त्याला काही इलाज नाही. माझ्या मराठा समाजाला माझी विनंती आहे, आंदोलन करा. आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. आपण लोकशाहीत आहोत, सगळं कुणी आंदोलन करा. आंदोलनाचा माझं हे महत्वाचं आहे, माझं होऊ द्या भाऊ. आंदोलनाला पाठिंबा देण्याचाही सगळ्यांचा अधिकार आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्याचा आपण पाठिंबा द्या, पण कुठल्याही प्रकारची जाळपोळ करू नका, कुठल्याही प्रकारची दगडफेक करू नका, रस्ता रोको करू नका. माझ्या अंगावर 5-6 गुन्हे आहेत या सगळ्याचे आणि गुन्हे सरकार दिलं आणि गुन्हे मागं जातेत असं होत नाही. न्यायालय ही स्वतंत्र यंत्रणा आपल्या देशात आहे, त्याला विचारल्याशिवाय गुन्हे मागे घेता येत नाही. म्हणून समाज आहे, तुम्ही
भीत नाही आता आपुल्या मरणा, माझ्या प्रत्येक शब्दाला तुकोबा राहायचा अभंग आहे. भीत नाही आता आपुल्या मरणा, दुःखी होता न जना देखवे, किंवा बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, किंवा मरणाआधी राहिलो मरोनी मग होते मन. आता आधी मी आधी मरून घेतलंय मलाच. आणि अजून एक महत्वाचं राहिले, फारच महत्वाचं आहे, थांबा 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 जरा. आणि माझं लय महत्वाचं आहे हे, तुम्ही मेनच तुमचं जाईल निघून. आता मी समाजाला आवाहन केलंय, अवाहन, हात जोडून पाया पडून लागून या, पाया येणं तुम्हाला मराठा समाजाला माझं आव्हान आहे. ऐकायचं तर ऐकण्यात नका ऐकू, पण माझं सांगणं काम आहे. आणि जरांगे पाटलाला माझं आव्हान आहे, आव्हान. तुका म्हणे मना समर्थाशी गाठी घालावी हे मांडीत थापटून हगाम्यात येऊन, माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी 1 to 1 माझ्या समोर यावा. मराठा समाजाचं कसं नुकसान झालंय, कशी फसवणूक झाली, कसा घात झाला हे मी त्यांना सांगन. त्यांना काहीच अक्कल नाही हेही तुमच्या या न्यायालयासमोर मी सिद्ध करून देईन. त्यांनी यावं ही माझी अपेक्षा. अहो हिंदी मेरे को नहीं. तुम्ही होते की विचारणार नाही पायी सडक से तुम्ही विचारलं होतं का हिंदी? हिंदी आपल्याला म्हणतो मग आता थकलो राहू मी.